पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा माझा देश आहे, त्यानंतर या देशातील सगळे नागरिक आहेत, परंतु त्यातही माझ्यासाठी ते लोक महत्त्वाचे आहेत जे सामाजिक व आर्थिक रूपाने दबलेले आहेत, अस्पृश्य आहेत। हे बघा जज साहेब, माझा पोरगा भीमाला। काय झालं भीमा? आई, ते नाही येणार। हा? कोणी बी बॅरिस्टर नाही आणि कोणी बी साक्षीदार नाही। पण माझा बाबा निर्दोष आहे जज साहेब, त्यासनी सोडून द्या, नाहीतर आम्ही समधे दोषी आहोत, कारण आम्ही समध्यांनी मिळून काकीचा अंतिम विधी करण्याचा निर्णय घेतला होता। मग आम्हाला बी तुरुंगात टाका, कारण आम्ही बाबांशिवाय नाही राहू शकत, आम्ही समधे तिथंच राहू। कायद्याने ही गोष्ट खरी आहे माय लॉर्ड, रामजी एकटे दोषी नाहीयेत। जर पूर्ण परिवाराने मिळून त्या बाईचा अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला असेल तर संपूर्ण परिवाराला एकत्र शिक्षा मिळाली पाहिजे, कारण भविष्यात ही एक शिकवण असेल, ही शिक्षा एक उदाहरण असेल की कोणत्याही जातीतल्या लोकांनी दुसऱ्या जातींमधल्या संस्कारांवर व मान्यतांवर हस्तक्षेप करू नये। नाही नाही जज साहेब, हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, माझ्या कुटुंबातल्या लोकांचा याच्याशी काही संबंध नाहीये। तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती मला एकट्याला द्या। समज का करताय? आम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःवर आळ का घेताय? भीमाबाई, ऑर्डर ऑर्डर। माय लॉर्ड, मला नाही वाटत की तुमच्या निर्णयाशिवाय या केसमध्ये काही राहिलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला निवेदन करतो की तुम्ही लवकरात लवकर तुमचा निर्णय सांगावा। संपूर्ण केसचा अभ्यास केल्यानंतर न्यायालयाला असं वाटतं की रामजी सकपाळने सामाजिक संरचनेला तोडण्याचा प्रयत्न केलाय आणि असा कोणताही साक्षीदार किंवा ठोस पुरावा समोर आला नाहीये की ज्यामुळे असं वाटेल की त्यांनी जे काही केलं ते त्या बाईसाठी योग्य होतं। त्यात यांच्या वकिलाचं गैरहजर असणं यांची बाजू अजून दुबळी करत आहे, त्यामुळे हे न्यायालय रामजी सकपाळला दोषी मानून ही शिक्षा सुनावत आहे की। सॉरी माय लॉर्ड, मी कोर्टात उशिरा आलो म्हणून मला क्षमा करा। मी रामजी सकपाळांचा वकील आहे। एवढे मोठे बॅरिस्टर असूनही तुम्ही न्यायालयात उशिरा आला, उशिरा येऊन तुम्ही कोर्टाचा अपमान केलाय। युअर ऑनर, कोर्टामध्ये न यावं म्हणून धमकी आली होती, घाबरवण्यात आलं होतं, धमकवण्यात आलं होतं आणि मी घाबरलोही होतो युअर ऑनर। ते तर वेळेवर या लहान मुलांनी माझे डोळे उघडले म्हणून, नाहीतर आज कोर्टाचा निकाल चुकीच्या दिशेने गेला असता। युअर ऑनर, जर तुमची आज्ञा असेल तर मी वेळ वाया न घालवता आपला पक्ष तुमच्या समोर ठेवतो। परवानगी आहे। थँक्यू माय लॉर्ड। माय लॉर्ड, सर्वात आधी मी त्या मृतबाईच्या नवऱ्याला इथे बोलवण्याची विनंती करतो। परवानगी आहे। सर्वात आधी या न्यायाच्या पवित्र स्थानावर उभे राहून शपथ घ्या की तुम्ही जे काही बोलाल ते खरं बोलाल, खोटं अजिबात बोलणार नाही तुम्ही। मी जे काय बोलीन ते खरं बोलीन आणि खऱ्याशिवाय दुसरं काही बोलणार नाही। म्हणजे तुम्ही हे मान्य करता की ज्या बाईला तुम्ही घरातून काढलं होतं ती बाई तुमची बायको होती? हो साहेब।
व्हेरी गुड. आणि तुमचं हे पण म्हणणं आहे की त्या बाईचा मृत्यू कुठल्याही प्रकारे झाला असो, पण तिचे अंतिम संस्कार तुम्हालाच करायला हवे होते. हो बरोबर आहे, मलाच करायला हवे होते. आणि असं का वाटतं तुम्हाला? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माय लॉर्ड, हे उगाच चुकीच्या गोष्टी करून न्यायालयाचा वेळ वाया घालवतात. या सगळ्या चुकीच्या गोष्टी नाही आहेत मिलॉर्ड. त्या केसच्या शेवटी मी हे दाखवून देईन की या सगळ्या गोष्टींचा ह्याच्याशी काय संबंध आहे. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. का वाटतं तुम्हाला असं? ती धर्माच्या विरुद्ध झाली होती, पण आम्ही नाही. ती आपला धर्म नाही निभवू शकली, पण आम्हाला निभवायचा होता. मी मान्य करतो की तुमचा धर्म या गोष्टींमध्ये आडवा येतो. मग मला जरा सांगू शकता का की तुमच्या बायकोचा मृत्यू किती दिवस आधी झाला? 10 दिवस. मग आतापर्यंत तुम्ही आपले केस का नाही कापले? ते पण धर्म आणि कर्म असतं ना. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माय लॉर्ड, माझे वकील मित्र पुन्हा इकडच्या तिकडच्या गोष्टी करतायत. इकडच्या तिकडच्या गोष्टी नाही आहेत माय लॉर्ड. माय लॉर्ड, मी पण ह्याच धर्माचा आहे आणि मला धर्म चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि संस्काराप्रमाणे जर धर्म माहिती होता आणि धर्माचं पालन करता तर ह्यांनी आपले केस कापायला हवे होते. किंवा आपण असंही म्हणू शकतो की जर तुमच्या धर्मपत्नीचं मरण नैसर्गिकरित्या झालं असतं तर तुम्ही आपले केस कापले नसते का? नक्कीच कापले असते. गोष्ट फक्त एवढीच आहे माय लॉर्ड की ह्या लोकांना रामजी सकपाळ आणि त्यांच्या जातीवर समस्या आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की रामजी सकपाळ एका माणुसकीच्या नात्याने त्या बाईला घरात फक्त शरण दिले नाही तर तिचे अंतिम संस्कारही केले. आणि ह्यांच्या जागी कोणीही माणूस असता तर त्यांनीही हेच केलं असतं माय लॉर्ड. समाज आणि धर्माच्या मध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी कुणालाही नाहीये माय लॉर्ड. मान्य आहे की धर्म आणि समाजामध्ये कोणालाही आडवं येण्याचा हक्क नाहीये. म्हणूनच रामजी सकपाळ सर्वात आधी या घडलेल्या घटनेचा रिपोर्ट लिहिण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले. युअर ऑनर, या केस विषयी मला पोलीस कॅप्टनला काही प्रश्न विचारायचे आहेत. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. जर ही गोष्ट समाज आणि धर्माच्या विरोधात जाण्याबद्दलची बोलतायत तरी ते पोलीस कप्तानांशी बोलून काय साध्य होणार आहे? न्याय धर्म आणि समाजाचा एक महत्वाचा अंग आहे. कित्येक वर्षापासून हा समाज आणि धर्म न्याय देत आला आहे आणि ही केस एका बाईच्या मृत्यूशी जोडलेली आहे माय लॉर्ड. आणि म्हणूनच पोलीस कॅप्टनला प्रश्न विचारणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. परवानगी आहे कप्तान साहेब, तुम्हाला येण्याची परवानगी आहे. सर, न्यायालयाच्या या पवित्र ठिकाणी मी शपथ घेतो की जे काही सांगेन ते खरं सांगेन आणि खऱ्याशिवाय दुसरं काहीच बोलणार नाही. कॅप्टन साहेब, त्या दिवशी रामजी सकपाळ त्या हत्येचा रिपोर्ट लिहिण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये आले होते? हो, म्हणजे खरं बोला कॅप्टन साहेब, खरं. तुम्ही आता खरं बोलण्याची शपथ घेतली आहे आणि जर तुम्ही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलात तर मी इथे अशा काही लोकांना बोलवीन ज्या लोकांनी त्या दिवशी रामजी सकपाळला पोलीस स्टेशन मध्ये पाहिलं होतं. हो, आले होते. का आले होते? खुनाची नोंदणी करण्यासाठी. मग तुम्ही रिपोर्ट लिहिला नाही? का नाही लिहिला? जज साहेब, रामजी सकपाळ स्वतः म्हणत होते की त्या गर्दीतला प्रत्येक माणूस म्हणत होता की मी मारलं. मग वकील साहेब, मी कुणाच्या विरुद्ध तक्रार नोंदवायची? पॉइंट टू बी नोटेड युअर ऑनर. मान्य आहे की तिथे सगळी लोक हे म्हणत होते की मी मारलं म्हणून. म्हणजे उद्या तुमच्याकडे नावं नसली तर तुम्ही कोणाच्या विरुद्ध रिपोर्ट लिहिणार नाही. मग तुमचं हे कर्तव्य नव्हतं का की लगेच जाऊन त्या मृतदेहाला आपल्या ताब्यात घेणं? माय लॉर्ड, कायदा स्वतःच्या नियमाचे पालन करतो
आणि इथे समाज आणि धर्माच्या विरोधात जाण्याचं बोललं जातंय, तर या सगळ्या प्रश्नांचा इथे काय संबंध आहे? संबंध आहे माय लॉर्ड. जेव्हा कायदा न्यायाच्या बाजूने काम करत नाही तेव्हा समाज याच नियमांना आणि कायद्याला आपल्या हातात घेतो. युअर ऑनर, जर आपला कायदा निष्पक्ष होऊन काम करेल मग कोणाची एवढी हिंमत की कोणत्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा देईल, आणि कोणती अशी गर्दी एवढ्या निर्दयीपणे एका बाईला मारून टाकेल? ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. तर तुम्ही मृतदेहाला आपल्या ताब्यात का नाही घेतलं कॅप्टन साहेब? जर रामजीने अंतिम विधी केला नसता तर आम्ही शवाला आमच्या ताब्यात घेणारच होतो. केव्हा घेणार होतात कॅप्टन साहेब? जेव्हा तो मृतदेह सडला असता तेव्हा का? कॅप्टन साहेब, तुम्ही त्वरित रामजी सकपाळ बरोबर घटनास्थळी का नाही गेलात? कॅप्टन साहेब, तुम्ही रामजी सकपाळ बरोबर घटनास्थळी यासाठी नाही गेलात कारण तुम्हाला या समाजाच्या ठेकेदारांची भीती होती. कायद्याने जर जबाबदारीने काम केलं नाही ना तर एक पीडित मनुष्य काय करेल? विश्वास ठेवा जज साहेब की रामजी सकपाळने जर त्या दिवशी त्या बाईचा अंतिम संस्कार केला नसता तर तिचा देह तिथेच पडून पडून सडला असता. जरा विचार करा जज साहेब, एक मृतदेह असाच पडून आहे. काय झालं असेल त्याचं? त्या बाईच्या घरातल्यांनी तिचा अंतिम संस्कार केला असता. नसता केला, अजिबात केला नसता. हे तुम्ही कसं काय सांगू शकता? कारण पूर्ण गाव त्या दिवशी ते साजरा करत होतं. त्या बाईचा नवरा फुलं आणि हार घालून स्वतः सगळ्यांबरोबर नाचत होता. आणि ही गोष्ट तुम्ही मान्य करा वकील साहेब. या गोष्टीचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? माझ्याकडे 5 लोकांची लिखित साक्ष आहे. जर तुम्हाला हवं असेल तर कोर्टासमोर सादर करतो मी ते. फक्त भीती ह्या गोष्टीची आहे की जर मी त्यांना या कोर्टात बोलवलं तर त्यांचे पण तेच हाल होतील जे त्या बाईचे झाले. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? मला काहीच विचारायचं नाही जज साहेब. तुम्ही जाऊ शकता कॅप्टन साहेब. युअर ऑनर, रामजी सकपाळनी एका कमनशिबी बाईच्या शेवटच्या प्रवासाला त्रासदायक होण्यापासून वाचवलंय. युअर ऑनर, जर रामजी सकपाळने कुठलं काम धर्म आणि समाजाच्या विरुद्ध जाऊन केलंय तर ते फक्त यासाठी केलंय कारण की या समाजाची आणि या कायद्याची आपलं काम करण्याची आणि त्याला न्याय देण्याची इच्छा नव्हती. युअर ऑनर, जर माणुसकी निभावणं गुन्हा आहे तर रामजी सकपाळ गुन्हेगार आहे. युअर ऑनर, एक जिवंत बाईच्या इज्जतीची आपण कधी काळजी करत नाही आणि जो एका मृत बाईच्या इज्जतीची काळजी करतो त्याला आपण इथे आणून कठड्यामध्ये उभं करतो, त्याला शिक्षेस पात्र ठरवतो. विश्वास ठेवा जज साहेब, मी सुद्धा या समाजाचा एक भाग आहे. जर मी आज या समाजाच्या विरुद्ध जाऊन सत्याची साथ देण्यासाठी इथे आलो नसतो तर जज साहेब मी आयुष्यभर स्वतःच्या नजरेला नजर मिळवू शकलो नसतो. युअर ऑनर, मला चांगलं वाटतंय की आज ह्या रामजीच्या छोट्या पोरानं माझे डोळे उघडले. मी त्याची हिम्मत तोडण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने हार मानली नाही. तो प्रयत्न करत राहिला त्याच्या वडिलांना न्याय देण्यासाठी आणि मला ओढून घेऊन आला न्यायाच्या मंदिरात. युअर ऑनर, तुम्ही माझं म्हणणं ऐकलं. आता न्याय करणं तुमचं काम आहे आणि आता सर्व तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. दॅट्स ऑल माय लॉर्ड.
दोन्ही पक्षांचं ऐकून साक्ष आणि परिस्थिती लक्षात घेऊन हे न्यायालय या निर्णयावर आले आहे की रामजी सकपाळनी जे केलं ते चुकीचं नव्हतं. समाजाचे आपले नियम कायदे कानून असतात, धर्माच्या आपल्या रीती असतात, पण रामजी सकपाळने जी संवेदना दाखवली आहे ती प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्माचे मूळ कारण आहे. म्हणून हे न्यायालय रामजी सकपाळ यांना निर्दोष मुक्तता देत आहे. पण रामजी सकपाळ, तुम्हाला कोर्टाकडून एक आग्रह आहे की तुम्ही धर्म आणि जातीच्या भिंती ओलांडू नका. आणि पोलीस प्रशासनाला हे कोर्ट आदेश देत आहे की त्या बाईच्या खऱ्या गुन्हेगाराला शोधण्याची कारवाई लवकर सुरू करावी. आणि त्याचबरोबर पोलीस कप्तानावर त्यांच्या बेजबाबदारपणासाठी योग्य ती कारवाई केली जावी. द कोर्ट इज एडजर्न्ड. यावेळी तर तू वाचलास सुभेदार. पुढच्या वेळी असा बदला घेईल ना, लक्षात ठेवशील तू. कार्यवाही तर सुरूच होईल शेठजी. आता न्यायाच्या आगीतनं वाचण्यासाठी काहीतरी विचार करा, कारण की या आगीची ठिणगी माणसाला भडकवण्यासाठी पुरेशी असते. धन्यवाद बॅरिस्टर साहेब. तुम्ही योग्य वेळी आला नसतात तर माहित नाही काय झालं असतं. माझं बाबा जिंकू दे नाहीतर हरू दे, पर उद्या सकाळी आरशामोर उभं राहून म्या नजरेला नजर भिडवू शकन. तुम्ही बी एकदा आरशात बघून नजरेला नजर भिडवा. तू कमाल पोरगा आहेस भीमराव, लाखात एक. रामजी सकपाळ, तुमचा मुलगा खूप जास्त हुशार आहे. हा मोठा होऊन काय बनेल, किती मोठा माणूस बनेल हे तर मी नाही सांगू शकत, पण एवढं तर नक्की सांगू शकतो की हा पूर्ण आयुष्य स्वतःच्या नजरेला नजर मिळवू शकतो आणि समाजाला सुद्धा हे शिकवेल आणि दाखवेल की कसं आपल्या नजरेला नजर मिळवून जगायचं असतं. तुम्ही तुमची चांगली काळजी घ्या. चला मी येतो. धन्यवाद गुरुजी. तुम्हीच तर आम्हाला बॅरिस्टर साहेबांचा पत्ता दिला होता, म्हणूनच आम्ही न्यायाच्या रस्त्यावर येऊ शकलो. धन्यवाद. भीमराव, आम्ही आरशात कधी स्वतःच्या डोळ्यात पाहू शकणार नाही. तुझी जितकी मदत करायला हवी होती तेवढी आम्ही नाही केली. त्यासाठी आम्हाला माफ कर. घरला जायचं. भीमबाळा, तू पुढे पुढे चाल, कारण आजचा खरा विजेता तू आहेस. आज तू आमचा नेता आणि आम्ही समजे तुझे अनुयायी.
अन बंधुतेचा तूच सूत्रधार सूत्रधार तूच सूत्रधार राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार लेखणीस बनविलेस शस्त्रधारदार भेदांवर देशावर करुणी तू प्रहार